नमस्कार, मी प्रकाश पाटील पिंपरी चिंचवडमध्ये राहतोय. ॲक्च्युली मला 8 महिन्यापूर्वी स्पाईनचा त्रास झाला होता. माझे C4, 5, 6 असे मणके सरकले होते काही कारणास्तव. तर मी 4 महिने एकदम परेशान होतो. माझं 72 किलो वजन होतं. 72 किलोमधून माझं 64 किलोवरती वजन आलं होतं. एवढा मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो. फार चिंतित होतो आणि कुठेही ॲलोपॅथीमध्ये सगळ्यांना दाखवलं, भरपूर डॉक्टर केले. रोजचे मला 12 ते 14 गोळ्या खायला लागत होत्या, पण काही समाधान मिळत नव्हतं. मी फार एकदम चिंतित होतो. बराच त्रास व्हायचा मला. असं व्हायचं जेणेकरून कोल्हापुरात दाखवलं, पुण्यामध्ये दाखवलं, बॉम्बेला दाखवलं, पण कुठंच काही फरक आम्हाला पडला नाही. काही डॉक्टर म्हणायचे कालांतरानं ऑपरेशन करावं लागेल, तर तुम्ही गोळी खावा, असं खावा, असं व्हायचं. आणि माझं 72 किलोहून 64 किलो वजन माझं झालं. एवढं मी प्रेशरमध्ये गेलो होते. आणि आता काय करायचं, पुढं कसं व्हायचं, ह्या फार चिंतेमध्ये आम्ही होतो. तर माझ्या मिसेसने एक वेळा साम टीव्हीवरती भंडारी स्पाईन क्लिनिक, विराज भंडारी सरांची मुलाखत होती, ती पाहिली. आणि त्यांनी पाहिल्यानंतर मला कॉल केला की अशा सरांची मुलाखत आहे आणि आपल्याला 120% तिथं फरक पडणार. तर मी म्हटलं आता एवढे डॉक्टर दाखवले आणि काय फरक पडणार, सगळं असं सगळीकडे चालू आहे, डॉक्टर सांगतात असं होतंय तसं होतंय, पण काय भरोसा काय येत नाही. पण हे म्हटले आपण जाऊन एकदा बघू. म्हणताना आम्ही मग पुण्यामध्ये हाडपसरमध्ये सरांच्या क्लिनिकमध्ये आलो. सरांची भेट घेतली, सरांना दाखवले. माझे MRI पहिले केले होते ते. सरांनी MRI बघितले, तुमचे C4, 5, 6 गाद्या सरकले तर म्हटले. आणि मी सरांना म्हटले मी फार प्रेशरमध्ये आहे सर म्हटले. तर सर म्हटले तुम्ही 120% बरे होणार. त्यावेळेस मला फार आनंद झाला. आणि त्या दिवशी मी संध्याकाळी 2 भाकरीसुद्धा खाल्ल्या. रोजचं मी जेवतसुद्धा नव्हतं, अर्धी भाकरी खायचं, जेवलं नाही जेवलं करायचं. माझी मिसेस पण फार परेशान व्हायची. आम्ही असं सगळे डिप्रेशनमध्ये होतो. मग त्या दिवशी सरांनी पहिलाच आमचा सेशन घेतला. त्या सेशनमध्ये मॅडमने आम्हाला हे 4 ते 5 तासाची ट्रीटमेंट दिली. त्या ट्रीटमेंट झाल्यानंतर मला जवळजवळ 40 ते 50% फरक पडला की बाबा आज मी मला फ्रेश वाटायला लागलं. आणि मला स्वतःला विश्वास आला की मी याच्यामध्ये एकदम बरं होणार आहे म्हणून. असे मला एकदम गॅरंटी झाली त्याच्यामध्ये. मग सरांचा स्वभावसुद्धा एकदम चांगला आहे. सरांना बघितल्याबरोबरच आम्हाला वाटलं की बाबा आम्ही 100% इथं बरं होणार असं वाटलं. तर बऱ्याच दवाखान्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम असतात. सरांच्या तर क्लिअर सांगितलं जातं आहे की बाबा इथं जे आहे ते आहे, नाही ते नाही. तर सरांच्या इथं असं कुठला पेशंट वापस जात नाही, तो 100% बरा होतोयच इथं. सर एवढी गॅरंटी देतात पेशंटला. त्यामुळे पेशंट एकदम निम्मे बरे झाल्यासारखे होतात आणि घरच्या लोकांना पण विश्वास भरपूर येतो त्याच्यामध्ये. असं होऊन जाते. बोलतो. नमस्कार. माझ्या मिस्टरांना खूप त्रास होत होता. रात्री झोप येत नव्हती, टेन्शनमध्ये राहायचे. मला खूप रात्रीचे म्हणायचे की मला अगं खूप दुखतंय, मी काय करू आता. मग मी म्हटलं बघू आपण, दुसरे डॉक्टर आपल्याला भेटतील. तर डॉक्टर आम्हाला चांगले भेटले, भंडारे डॉक्टर. तर तिथे आणलं, आम्ही त्यांना दाखवलं. तर त्यांची ट्रीटमेंट खूप आम्हाला आवडली. खूप छान त्यांनी आम्हाला तयार केलं. अजून त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचा पेशंट एकदम ओके होणार. हे बी आम्ही त्यांची काळजी केली. धन्यवाद. नमस्कार. सरांची केस आपण आता ऐकली आहे की सरांना C4, C5, C6 मानेमधल्या 3 मणक्यातल्या चकत्या ह्या बाहेर आल्या होत्या आणि त्यामुळे बऱ्याच वेळा त्यांच्या हाताला मुंग्या येणं, मान दुखणं, चक्कर येणं, सतत हात अवघडल्यासारखं वाटणं, सतत पाठीचा जो कणा आहे तिथे भरल्यासारखं वाटणं, सकाळी उठल्यानंतर कोणीतरी पकडून ठेवल्यासारखं वाटणं, अशा प्रकारचे सिम्पटम्स होते. MRI मध्ये 3 ठिकाणी गाद्या बाहेर होत्या. एक्सरे आपण चेक केले. प्रत्येक 3 महिन्यानंतर आपण सरांचे एक्सरे परत रिपीट केले आणि त्यांना दाखवलं की जो मानेच्या मणक्यातला तिरकापणा आहे तो पूर्ण सरळ झाला. 2 मणक्यातल्या गाद्यामधलं अंतर हे वाढलेलं आहे. तर सरांनी प्रामाणिकपणे ट्रीटमेंट घेतली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरांनी सांगितलेले योगा हे प्रामाणिकपणे 7 महिने केलेले. हो. त्याचबरोबर METचे एक्सरसाइज आठवड्यातले 3 दिवस प्रामाणिकपणे केलेले आहेत. 1 लिटर लोकांना प्रामाणिकपणे केलेले आहेत. दिलेली औषधही त्यांनी व्यवस्थित प्रामाणिकपणे खाल्लेली आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे रिझल्ट्स नक्कीच येऊ शकतात आणि ज्यांना ऑपरेशन सांगितलं हे नक्कीच वाचू शकतं. धन्यवाद. ठीक आहे. नमस्कार.